माझं सरळ म्हणणं आहे की आम्ही संयमित आंदोलन, शांततेत होणारेच आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती, उद्या अंतरवालीत बैठक 12 वाजता दुपारी. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला. शक्यतो सगळ्यांनीच यावं, कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या पोरांना जर न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. ते आम्ही आता उद्याच्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू. मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की संयम ठेवावा, आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा, सरकार सकारात्मक आहे. तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का? चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुमची तयारी आहे का? आमची तयारी नाही आहे, तयारी होती ना. माननीय शिंदे साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला, इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे. परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतोय. त्यांची आणि सरकारची आमची काय वैयक्तिक काही दुश्मनी नाही, परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही. आम्ही वेळ दिला हा खूप झाला. आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न, उद्या ॲडमिशन सुरू होणार आहे, उद्या भरत्या सुरू होणार. आमच्या लेकराच्या भविष्याचं बघायला लागेल. तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं, आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा निवडून यायचं. ते टिकल का नाही, निवडणूक आहे तोपर्यंत टिकल, त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत. याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणालेत की सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी, त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे. वेगवेगळे समित्या, आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकेल असं त्यांचं नाम आहे. आणि त्यांचं त्यामुळे नाही आमचंच ते, आणि ज्यांच्या नंबर मिळालं त्यांच्यासाठी सगळ्या सोयरीची आपण त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे. त्यावरती आम्ही सगळे सोय आपण सातत्यानं बोलतो. इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ येतो, पण 22 राज्यामध्ये असं आहे की ते 50% पुढं आहे. त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला. आम्हाला त्याला भड्यात पडायचं, ते टिकल का नाही ते सरकारचं धोरण सरकार बोलू. आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन सगळ्या बंद केल्या. हे तुमची सलाईन लगेच काढू. आम्ही उद्या त्याला ठरवणार आहे तुमच्या, कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय बोलतो. पण आता 6 महिन्यांचा वेळ झाला, तुम्ही सातत्याने आता पुन्हा सरकार म्हणतंय की हरकतींचा अभ्यास करावा लागेल. निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढूपणा करते असं वाटतंय का तुम्हाला? निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय का? तोपर्यंत मराठा समाजा संदर्भात निर्णय दिला जात नाही. सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करू देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं परंतु कोणीतरी करू देत नाही असं तुमचं 100%. त्यामुळं आम्हाला आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आपण आंदोलनाला बसलो आणि इथून पुढे हटणार नाही. माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालत, पण आपण हटू शकत नाही. कोण करू देत नाही? मागे बी तुम्ही एकदा असं म्हटलं वेळ लागतो, त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे. असं कोण आहेत ते झाले शुक्राचार्य मुख्यमंत्री? आता जर उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उडवणार. आत्ता या क्षणाला भुजबळ बोलत होते. भुजबळ असं म्हणालेत की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चालले? त्यांना अटक करणार आहे की नाही? SP अधिकाऱ्यांना ते भाडखाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात. ते हेंगाड्याला का धमकी दिली? त्याला कोणी सांगितलं धमकी दिली? डॉक्टरकडून काढून घेऊन आपण डॉक्टरकडून
थांबा ऐका ना ऐका ना मध्ये ऐका पाटील ऐका तसं नका काढू. पाटील एक डॉक्टर पाटील ऐका ना सलाईन बंदच आहे ना ते सुई राहू द्या ना ऑलरेडी बंद आहे सलाईन बंद आहे सलाईन बंद आहे आत्ता अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची बाकीचं बोलायचंच नाही. मी तर आता सिरीज पण काढून टाकतो. दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलं, परंतु मराठ्यांची ती मागणी नाही. मराठ्यांची मागणी ओबीसी पण आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही. मी ऐकू शकत नाही, पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही. आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार. त्याची भावना काय उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही? दुःख की राग नेमकी भावना काय? त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरवणार.